अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमा येत आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला जे आपल्या आयुष्यातील गुरूंचे जे पद आहे ते स्वामींना अर्पण करायचं आहे, स्वामींना द्यायचं आहे. तर ते गुरूंचं पद स्वामींना कसं द्यायचं यासाठी पण एक सेवा असते. ती सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हातात एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ हातात घेऊन स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर बसायचं आहे. या नारळावरती हळद, कुंकू, अक्षता व्हायचं आहे. त्यानंतर एक फूल व्हायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा नारळ पुजायचा आहे. त्यानंतर मांडणी ही लाल कापडावरती किंवा सफेद कपड्यावरती करायची आहे. त्यानंतर आपण जसं संकल्प घेतो ना जसं मी सांगणार आहे तसं आपण बोलायचं आहे. जसं माझं नाव मनाली आहे तसं मी स्वामींना किंवा दत्तगुरूंना कसं सांगणार की स्वामी, माझं नाव म्हणजे माझं पूर्ण नाव मनाली गोरिवले आहे आणि माझा गोत्र, जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल ना तर कश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. माझा गोत्र कश्यप आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या आयुष्यातील जे गुरूंचे पद आहे ते मी तुम्हाला अर्पण करत आहे, तुम्हाला देत आहे. माझी विनंती आहे की माझ्या आयुष्यातील गुरूंचे पद तुम्ही स्वीकारा. माझ्या आयुष्याला योग्य ती दिशा दाखवावी आणि माझ्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही सामील असावे, तुम्ही सोबत असावे. असं म्हणून हे जे नारळ आहे ते फोटोपुढे किंवा स्वामींच्या मूर्तीपुढे ठेवून द्यायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जी मांडणी केली ना ती मांडणी तशीच ठेवायची आहे. मांडणी ही दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. आता या नारळाचं आपण काय करायचं, तर या नारळ आपण वर्षभर आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवायचं आहे. दुसऱ्या वर्षी आपल्याला हा नारळ विसर्जन करायचं आहे आणि परत दुसऱ्या वर्षी दुसऱ्या नारळावरती पूजा करायची आहे.